कोरेगाव खुर्द गावात 65 वर्षीय आजोबांनी केली गांजाची शेती। घरामागच्या शेतात गांजाच्या उंच 40 झाडांचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाला लागला सुगावा। बाळू बबन गाळव यांच्यावर पोलिसांकडून कारवाई। घरामागच्या शेतात 14 लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त। MIDC पोलिसात गुन्हा दाखल। पावसाच्या जोरदार तडाख्याने कमान येथील बारापाटी वस्तीमधील माती नाला बंधारा गेला वाहून। कमान गट नंबर 379 मधील गणेश विठ्ठल नाईकरे आणि उत्तम दगडू नाईकरे यांचं शेत पिकाचं मोठं नुकसान। माती बंधारा फुटल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पाटील वस्तीला जोडणारा पूलही केला उद्ध्वस्त। माती नाला बंधारा आणि पाटील वस्तीला जोडणाऱ्या पुलाची तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बुधवारी केली पाहणी। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद। बंधारा फुटल्यामुळे बारापाटी वस्तीचा तुटलेला संपर्क आणि शेतकऱ्यांची खरवडून गेलेल्या शेतीचा अहवाल जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे सादर केल्याची तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। चांडोली गावातून मंगळवारी रात्री बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय युवतीची चप्पल आणि ओढणी केदारेश्वर बंधाऱ्यावर आढळल्याने खळबळ। बुधवारी दिवसभर खेड पोलीस आणि राजगुरुनगर नगर परिषद यांच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या रेस्क्यू टीम कडून भीमा नदी पात्रात 10 तास शोध कार्य। अंधार पडल्याने शोध कार्य थांबलं। नदी पात्रातील जलपर्णीमुळे शोध कार्यात अडथळे। नगर परिषदेने तात्काळ जलपर्णी हटवण्यासाठी उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी। पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून झोपेत असलेल्या तरुणावर खुनी हल्ला। हल्ल्यातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। खुनात पती विरोधात पत्नी झाली साक्षीदार। बंटी सिंग नरेंद्र सिंग परमान वय 30 या तरुणाचा खून। चाकण पोलीस ठाण्यात परप्रांतीय राम बाबू जटाव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल। बंटी सिंग यांच्यावरील खुनी हल्ल्यानंतर घरात फरशीवर पडलेले रक्त पुसून टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न। ₹5 लाख रुपयांच्या सेंटरिंग मटेरियलचा अपहार केल्याप्रकरणी ट्रक चालकावर म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। बांधकाम व्यावसायिक सुभाष निंगप्पा पाटील यांची फिर्याद। भागवत भगवान बटुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल। उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे साहित्य न पोहोचवता लाखो रुपयांचे मटेरियल स्वतःकडे ठेवत भागवत बटुले यांनी केला अपहार। कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाविस्तार या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीत माहिती। शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक। महाविस्तार AI ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ। भर रस्त्यात गांजाची विक्री करताना सापडला 18 वर्षाचा युवक। चाकणीतील शिवसेना कार्यालय ते खंडोबा माळकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडला प्रकार। सार्थक अप्पासाहेब कच्छावा याला बेड्या। पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 3च्या पथकाची कारवाई।